समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसवी ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं संपूर्ण पत्ता आणि गावाचं नाव सांगा. गोरख एकनाथ संत, राहणार ओवा, तालुका पटण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि सर्वांना एकदा मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर 9112266052. तुमचा संपर्क माझ्याशी कसा झाला? मी तुमचा नंबर असं दुकानदाराकडून नंबर कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि तुम्हाला फोन केला. तुम्ही स्टार्टला समजा. तर तुमचं तंत्रज्ञान वापरायच्या आधी तुमचा बगीचा किती माल गेला होता? मागच्या वर्षी समजा ट्रीटमेंट स्वतः ट्रीटमेंट करून मला 350 झाडामध्ये 4 टन 4.5 टन असा माल गेला होता. आणि माल समजा मोसंबी बी अशी. तर आपण त्यांना काय पहिल्या वेळेस आल्यानंतर आपण म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला बेसल डोस टाकावं लागेल, काही फवारण्या करावं लागतील, शेड्यूल चांगला म्हणजे फॉलोअप करावं लागेल, त्यावेळेस चांगला माल निघेल क्वांटिटीमध्ये. तर आपण त्यांना काय केलं, रेस्ट पिरियडमध्ये तर त्यांना बेसल डोस टाकायला सांगितला होता. तर बेसल डोसमध्ये त्यांना रोटर 500 ग्रॅम, मिस्टर 300 ग्रॅम, मायक्रोन्यूट्रिएंट 200 ग्रॅम आणि 10-26-26 एक 500 ग्रॅम असं त्यांना प्रति झाड डोस टाकायला सांगितला होता. बरोबर दादा? बरोबर. तर त्यांना मग आपण काय केलं, 1 महिन्यानंतर झाडं ताना सोडल्यानंतर त्यांना स्टोरेजमध्ये 2 फवारण्या दिल्या होत्या. मिस्टर मायक्रो आणि किटोन आणि 052 आणि मिस्टर मायक्रो अशा 2 फवारण्या दिल्या होत्या. तर ताण तुटल्यानंतर पाणी दिल्यानंतर आपण त्यांना कॅल्शियम बोरॉन आणि फ्लोरा अशी एक फवारणी दिली. कळी स्ट्रॉंग नाही झाली, कळीची गळ नाही झाली होणार नाही. तर गुंडी गळसाठी त्यांना आपण SV 59 1 लिटर, SV ड्रिप 1 लिटर आणि शुगर 5 लिटर असं ड्रिप पण सोडा लावलं होतं. तर परत त्यांना आपण काय केलं, 1 फेब्रुवारीमध्ये बेसल डोस टाकला देईल. त्याच्यामध्ये पण मिस्टर ग्रीन 500 ग्रॅम, रोटर 500 ग्रॅम, मायक्रोन्यूट्रिएंट 200 ग्रॅम आणि 10-26-26 400 ग्रॅम असं प्रति डोस प्रमाणे दिलं होतं. तर तुम्हाला आता झाडामध्ये काय बदल दिसतो? मागच्या वर्षी समजा हिशोब लावला तर पिवळ्यापणा खूप होता, पानसंख्या कमी होती झाडाची. तुमच्या SU कंपनीचे प्रोडक्ट वापरायला लागल्यापासून झाडाची पोत एकदम सुधारित झाली, पानसंख्या वाढली आणि मालाची क्वालिटीमध्ये दुपटीने फरक आहे. माल मागच्या वर्षीपेक्षा क्वालिटी एकदम 1 नंबर आहे. अंदाजे किती माल निघून बरं यावर्षी? यावर्षी अंदाजे तरी 15 टन माल निघाला आपलं झाड तेवढ्या झाडामध्ये. आणि साईजमध्ये मागच्या वर्षी साईजमध्ये कालावधीमध्ये काय फरक दिला? 3 महिन्याचा फरक आहे मागच्या वर्षीच्या आणि 6 वर्षाच्या कालावधी. म्हणजे लवकरच साईज आली. लवकर साईज आली आणि आता 1 महिन्यामध्ये माल तोडायला आला. हा बरोबर आहे. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या ज्या परिसराला पंचकृषी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता, काय सल्ला देऊ शकता? सल्ला हेच SU कंपनीचे प्रोडक्ट वापरा. मालाची क्वालिटी पाहिजे असेल तर SU कंपनीचे प्रोडक्ट वापरून. धन्यवाद दादा तुमच्या मुलाखतीबद्दल. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.